मराठा आरक्षण को लेकर मनोज जरांगे पाटिल ने फिर से आंदोलन का आह्वान किया है। उनके समर्थन में राज्य भर से मराठा समुदाय सामने आ रहा है। इसी कड़ी में मुंबई में शुरू होने जा रहे इस आंदोलन में शामिल होने के लिए नासिक से हजारों मराठा प्रदर्शनकारी मुंबई पहुंचेंगे। मराठा आरक्षण की मांग को लेकर जरांगे पाटिल ने 29 अगस्त से मुंबई में आंदोलन शुरू करने जा रहे हैं। इस विरोध प्रदर्शन में नासिक से हजारों मराठा प्रदर्शनकारी जरांगे पाटिल को समर्थन देने के लिए मुंबई की ओर रवाना हुए। नासिक से 5000 से अधिक प्रदर्शनकारी आजाद मैदान में जुटेंगे। इन प्रदर्शनकारियों ने विरोध के लिए एक अनोखा तरीका अपनाया, जिसमें 2 पहिया और 4 पहिया वाहनों पर विशेष स्टिकर लगाए गए, जो इस आंदोलन का प्रचार करते हुए जाएंगे। सरकारने तिथे सांगितलं ना 5000 लोकांचं जे लिमिटेशन एका दिवसाची जी परमिशनची त्यांनी आठ घातलेली आहे। ठीक आहे, एका जिल्ह्याला एक दिवस, असे 36 दिवस जर त्यांना पाहायचं असेल तरी मराठे तयार आहेत। आम्ही कायदा कुठेही बिघडवणार नाही, कायद्याचं उल्लंघन करणार नाही। आम्ही इतर वेळी समाज बांधवांना तिथे 5000ची त्यांनी आठ घातली तर बाकीचे मुंबईचं दर्शन करत राहतील आणि दुसऱ्या दिवशी ते समाज बांधव जातील, तिथले समाज बांधव उठतील, परत ते दर्शनाला जातील। असं आम्ही साखळी पद्धतीने जरांगे पाटलांचं कवच म्हणून आणि समाजाच्या न्यायिक हक्कासाठी आम्ही त्या ठिकाणी उपस्थित राहणार आहोत। आज आमच्यावर जरांगे पाटलांनी जी जबाबदारी दिली ती पूर्ण करू, पण नाशिक जिल्ह्याने मागच्या वेळेस सुद्धा अन्नधान्याची आर्थिक रसद त्या ठिकाणी कोणाची उपासमार होणार नाही, कोणी आंदोलक उपाशी राहणार नाही याची जी दक्षता घेतली होती तीच दक्षता नाशिक जिल्हा येणाऱ्या काळात जर आंदोलन लांबलं, मराठा योद्धा जरांगे पाटलांचा जर आदेश आला तर नाशिक जिल्हा निश्चितपणे जेवणाची पूर्णपणे जबाबदारी सांभाळेल ही। आणि आजही तुम्हाला सांगतो, आमच्या नांदगाव मधून येवल्यामधून काही महिला भगिनींनी त्या ठिकाणी रोज संध्याकाळी त्या ठिकाणी जेवण पाठवायचं रेल्वेने हाही निर्णय त्या ठिकाणी झालेला आहे लासलगावकरांचा, आणि तोही निर्णय चांगला आहे। त्याच्यामुळे आंदोलनाला कुठलीही कमी त्या ठिकाणी पडणार नाही याची जबाबदारी नाशिककर घेतील। कर असतील, झेंडे असतील, गाड्यांचं नियोजन असेल, तालुका निहाय काही लोक रेल्वेने जात आहे, त्यांची तिथली मुंबईची राहण्याची व्यवस्था असेल, या सगळ्या गोष्टी काल सुद्धा काही आमचे हजारो समाज बांधव मुंबईत पोहोचलेले आहेत। आज सुद्धा नांदगाव, मनमाड, येवला, मालेगाव, निफाड, इगतपुरी, सिन्नर या भागातले सगळे समाज बांधव त्या ठिकाणी रेल्वेने जाणार असल्यामुळे त्याची सुद्धा अंतिम तयारी आम्ही त्या ठिकाणी केली। कुठल्याही समाज बांधवांची गैरसोय होणार नाही याची मुंबईकरांनी जरी दक्षता घेतली असेल तरी आम्ही आंदोलक म्हणून कोणाच्या भरोशावर न जाता स्वयंस्फूर्तीने प्रत्येकाने आपली 10 दिवसाची तयारी करून कसं जाता येईल या दृष्टिकोनातून आजचं नियोजन झालं। उद्या सकाळी 7 वाजता कालिका मातेचं ग्रामदैवताचं दर्शन घेऊन या शहरातील ग्रामीण भागातील हजारो वाहनं हे मुंबईच्या दिशेने रवाना होतील। राज्य सरकारने आता मराठा योद्धा जरांगे पाटील किंवा मराठा समाजाची कुठलीही अवहेलना न करता त्या ठिकाणी आमच्या मागण्या तात्काळ पूर्ण कराव्यात। तुम्हाला संघर्ष नको असेल तर तुम्ही मागण्या पूर्ण करा, एक दिवसाची आठ न घालता एका दिवसात मागण्या पूर्ण करा। निश्चितपणे तुमचं अभिनंदन मनोज जरांगे पाटील व समाज करेल, परंतु सरकारने डाव खेळण्याचा प्रयत्न यावेळी करू नये। मराठे तुमच्या डावात फसणार नाही, मराठे हुशार झालेले आहेत। गनिमी काव्यानं लाखो मराठा समाज बांधव आज मुंबईत पोहोचलेले आहेत। सरकारने याची दखल घेऊन तात्काळ मराठा योद्धा जरांगे पाटलांना न्याय व समाजाला न्याय द्यावा एवढी विनंती सरकारला आम्ही करतोय। नाही, आता माझ्यासारख्या हजारो कार्यकर्त्यांनी त्यावेळी साखळी उपोषण असेल तुम्ही पाहिलं असेल, मागच्या काळात प्रत्येक गावामध्ये उपोषणाला लोक बसले होते। परिस्थिती बघून भविष्यामध्ये जरांगे पाटलांच्या ज्या मागण्या आहे समाजासाठीच्या, सरकार त्याच्यावर काय निर्णय घेतं हे बघून आम्ही भविष्यात तशाही गरज पडली तर प्रत्येक गावामध्ये उपोषणाची तयारी करू। आणि आम्ही सुद्धा इथं उपोषणाची जरांगे पाटलांनी काल बोलता बोलता सांगितलं, भविष्यात समजा 2-3 दिवसात जर शासनाने निर्णय नाही घेतला तर हे आंदोलन आम्ही गाव खेड्यापर्यंत घेऊन जाणार आहोत आणि तशी आमची तयारी आहे।